नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. येथे मी मशीनची जी पट्टी आहे, ही दातपट्टी ती कशी साफ करायची हे दाखवणार आहेत. बऱ्याच वेळा इथे कपडे शिवताना धागे अडकतात आणि त्यामुळे टाके नीट येत नाहीत. मग मध्ये मध्ये अशी ही पट्टी काढून ते साफ करायची असते मशीन. इथे मी स्क्रू 2 जे होते ते खोलून घेतलेत. ते स्क्रूड्रायव्हरने थोडे खोललेत आणि थोडे हाताने मला सोपं वाटायला लागलं, म्हणून मी ते हातानेच खोलून घेतलेत. ही जी दातपट्टीच्या वर जी असते पट्टी, ती आपल्याला ही निखळून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे ही निखळली. यात बरेच असे दोरे अडकतात आणि शिलाई नीट येत नाही. तसंच साफ केल्यानंतर लगेचच याला मी तेल टाकून घेणार आहे. हे बघा, इथे बऱ्याचपैकी कचरा आहे. तो मी मग मोठी जी माझ्याकडे सुई आहे, हे मशीन साफ करण्यासाठीच मी ठेवलेली आहे, ती घेऊन मी अशा प्रकारे गोल फिरवून त्याला बघा अशी घाण जी होती ती काढलेली आहे. ही बघा, 4-5 दिवसांनी किंवा आवश्यकतेनुसार रोज जरी अशी मशीन साफ केली कपडे शिवायच्या आधी तरी चालू शकतं. जे टेलर 4-5 ब्लाऊज शिवतात एका दिवसात, त्यांना तर रेग्युलर हे काम करावंच लागतं. नाहीतर दुसऱ्या दिवशी टाके नीट येत नाहीत आणि मशीन पण जादा आवाज करते. इथेच आता मी कापड घेऊन सुद्धा त्याला साफ केलेलं आहे. दात्रेपट्टी मी काढले नाही आहे आणि खालून सुद्धा मी कपड्याने असा कापड फिरवून फिरवून जे धागे होते ते हे बघा काढून टाकलेले आहेत. यानंतर आता याला मशीनचं चाक फिरवून मी आणखी कुठे धागे आहेत का हे चेक केलं आणि सुईने त्याला खाली ढकलून ते काढून घेतलेत. यानंतर आता आपल्याला तेल घालायचं आहे. इथे मी जिथे स्क्रू आहेत किंवा जिथे मशीन चालवल्यानंतर मूवमेंट जे असतात ज्या पार्टला, तिथे तेल सोडायचं आहे, म्हणजे अजिबात मशीनचा आवाज होत नाही. इथे जिथे बॉबिन लावायची असते तिथे मी तेल घातलं आणि हे जादा तेल घालून मी घेते अशा प्रकारे. आणि त्यानंतर हे वरवरचं तेल कापडाने मी पुसून घेतलं. मशीन चालवून बघायची, अजिबात आवाज आता येणार नाही आहे. त्यानंतर होती ती पट्टी. ही बघा, पट्टीला सुद्धा खालून खूप घाण होती, ती मी काढली हाताने आणि इथे आता होती तशी पट्टी परत लावणार आहे. ही पट्टी जरा घट्ट आहे, त्याच्यामुळे सरकत नाही आहे आणि मी ती काढत देखील नाही. त्यानंतर मी सावकाश अगदी हे जे स्क्रू काढलेले ते लावून घेत आहे. मला ते स्क्रूड्राईव्हरने जमेना, परत मी हातानेच ते फिरवून थोडे घट्ट करून घेतले आणि मग स्क्रूड्राईव्हरच्या सहाय्याने लावून घेतलेत. यानंतर आता दुसरा स्क्रू मी परत एकदा टाईट करून घेतला. दोन्ही थोडे थोडे फिरवत असे लावून घ्यायचे, कारण एखाद्या वेळी काय होतं, एक आपण स्क्रू जेव्हा टाईट करून घेतो तेव्हा दुसरा लागेलच याची खात्री नसते किंवा प्लेट वर खाली अशी होऊ शकते. त्यामुळे इथे मी ती दुसरी पट्टी होती ती ढकलली आणि आता
जे जास्तीचं तेल आहे ते काढण्यासाठी मी इथे कापडावर एकदा शिलाई मारून घेणार आहे. आधी मी नुसत्याच कापडावर दोरा न घालताच शिलाई करून घेतली. जे सुईत जे तेल असेल ते इथे निघून गेलं आणि नंतर दोरा सुईत घालून इथे मी शिलाई करून घेतलेली आहे. म्हणजे टिप जेव्हा येते तेव्हा ते तेलकट येते आणि अशा जे खराब कापड असतं त्याच्यावर आपण पहिले टिप मारून घ्यायची. असं तेल त्यावर त्या रफ कागदावर किंवा कापडावर उतरतं आणि मेन फॅब्रिकला कशाही प्रकारे तो मेन फॅब्रिक खराब होत नाही. इथे 2-3 वेळा मी शिलाई घातली आणि जोपर्यंत तेल दिसतंय तोपर्यंत शिलाई मारत राहायची. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.